and the moon and every object in the galaxy. आणि या ग्रह ताऱ्यांना जिथे देवाने ठेवलेले ते आपापल्या जागेमध्ये आपापलं काम निमूटपणे करत आहेत. All positioned by God in the right place. एका योग्य ठिकाणामध्ये देवाने त्यांची नेमणूक केलेली आहे. There is an important thing that we need to know आणि म्हणून एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजली पाहिजे about our positioning, that God has positioned us. आमची जी दैवी प्रस्थापना आहे किंवा आमची दैवी नेमणूक आहे त्याविषयीचे काही गूढ आम्ही समजून घेतलं पाहिजे. There is another thing that we need to know. आणखीन एक गोष्ट जी आम्ही समजून घेतली Is पाहिजे. about there is something that can be called displacement. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव काही गोष्टींचा अवस्थांतर आमच्या जीवनामध्ये करतो. God can displace things on our behalf. आमच्या वतीने देव काही गोष्टी आमच्या जीवनातून बाहेर हाकलून काढतो. And the devil can succeed in displacing us where God wants us to be. आणि जिथे देवाला आम्हाला न्यायचं आहे, जिथे देवाला आमची नेमणूक करायची आहे, आमची फसवणूक करून त्या ठिकाणातून आम्हाला काढण्यामध्ये पण सैतान यशस्वी ठरू And so we शकतो. need to learn so that we are not displaced, that we remain where God wants us to be in the position God wants us to be. आणि म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे, आम्ही दक्षता बाळगली पाहिजे की जिथे देवाला आम्हाला ठेवायचंय, जिथे देवाला आमची नेमणूक करायची आहे, तिकडून आम्ही हलता कामा नये. The first and principal placement or positioning is in Christ or in God. आमची प्रमुख आणि प्राथमिक अवस्था किंवा नेमणूक जी देवाने केलेली आहे ती म्हणजे प्रभू ख्रिस्तामध्ये. आमची पहिली नेमणूक आहे ख्रिस्तामध्ये असणे. If you are not placed in God, if you are not positioned in God, you are out of place. जर आम्ही आमची नेमणूक देवामध्ये ख्रिस्तामध्ये जर आम्ही मुळावलेले नसू तर आम्ही जागे बाहेर आहोत. Anyone who is not positioned in God, जो पण देवामध्ये प्रस्थापित नाही, I don't care whatever religion you follow, मग तुम्ही कुठला का धर्म का पाळत असाल, but if you are not positioned in Christ, पण जर ख्रिस्तामध्ये तुम्ही मुळावलेले नसाल, which is your primary position, जी तुमची प्रमुख नेमणूक आहे, प्रमुख प्रस्थापना आहे, then you are out of place. तर तुम्ही जागे बाहेर आहात. It doesn't matter what religion you follow. मग कुठला धर्म तुम्ही पाळत असा ना, It doesn't matter which kind of God that you worship. आणि कुठल्या पण देवाची तुम्ही पूजा का करत असा ना, If you are not positioned in God, जर देवामध्ये ख्रिस्तामध्ये जर तुमची if you नेमणूक are झाली not नसेल, positioned in Christ, जर ख्रिस्तामध्ये तुम्ही नेमलेले नसाल, then you are out of place. तर तुम्ही जागे बाहेर आहात. And so you need to be positioned in Christ. आणि म्हणून आम्ही ख्रिस्तामध्ये नेमलेले असलं पाहिजे. And that is why the Bible says आणि म्हणून पवित्र शास्त्र in the सांगतं book of Colossians कलसीकरस पत्रामध्ये that you are complete in Him. की आम्ही त्यामध्ये पूर्ण आहोत. You can only be complete in Him. आम्ही केवळ ख्रिस्तामध्येच पूर्ण होऊ There शकतो. is nothing else that makes you complete. दुसरी कुठलीच गोष्ट आम्हाला परिपूर्ण करू Your शकत नाही. money does not make you complete. आमचा पैसा आम्हाला पूर्णत्व देऊ Your शकत नाही. house does not make you आमचं complete. घर आम्हाला परिपूर्णत्व There देऊ is शकत nothing else नाही. that makes you complete. कुठलीच गोष्ट आम्हाला पूर्ण करत You नाही. can only be complete in Him, in फक्त Christ. ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्तामध्येच आम्ही परिपूर्ण आहोत. So we are only complete in Christ. आम्ही फक्त आणि केवळ ख्रिस्तामध्येच परिपूर्ण आहोत. You know, many people think that they are complete because every other thing around them seem to be going in their direction. आणि पुष्कळ लोकांना वाटतं मी पूर्ण आहे, माझ्या जीवनामध्ये सगळं ठीक चाललेलं आहे, जरी माझ्या भोवतालच्या परिस्थितीमध्ये सगळं काही गडबडीचं आहे, परंतु मी परिपूर्ण आहे असं पुष्कळ लोकांना वाटतं. If you are not positioned in Christ, पण जर तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये आमची प्रस्थापना झाली नसेल, it becomes very easy for the devil to dislocate you. तर सैतानाला आमची फसगत करून आम्हाला जागे बाहेर काढणं खूप सोपं जातं. It was not by chance आणि हे अपघाताने होत नाही. that you were born where you were born, आणि जिथे तुमचा जन्म झालाय, ज्या ठिकाणामध्ये तुमचा जन्म झालाय, तो काय अपघात नाहीये. that you are located, your parents were located in the place you were located. आणि जिथे तुमच्या पालकांना देवाने ठेवलेलं आहे, तो एक अपघात नाहीये. It was not by accident, it was not by chance. तो एक अचानक घडलेली घटना किंवा अपघात नाहीये. God deliberately made it sure that you are born there by those parents. आणि तो योगायोग नसून देवाने नेमणूक केली की तुमच्या पालकांच्या द्वारे तुमचा जन्म अमुक अमुक ठिकाणामध्ये व्हावा. I don't care if your father was a drunkard or is a drunkard. आणि कदाचित तुमचे वडील कदाचित पिणारे होते, दारू पिणारे असतील. It doesn't matter if your father is a prime minister. तुमचे वडील कदाचित पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर असतील. But God has ordained and positioned you in that place. परंतु देवाने तुम्हाला दैवी नेमणूक करून तुम्हाला तिकडे ठेवलेला आहे.
And there are divine things, principles that we need to recognize. आणि काही दैवी तत्व किंवा सिद्धांत आहेत जे आम्ही समजून घेतले पाहिजे. If we begin to recognize divine principles, ज्यावेळेस आम्ही दैवी तत्वांना समजून घेतो, our lives will never be the same again. आमचं जीवन तसंच कधीच राहत नाही. Because we will understand the plans of God. कारण त्यानंतर देवाचे उद्दिष्ट आम्हाला समजू लागतात. We will begin to follow the purposes of God देवाच्या हेतून मागे आम्ही जाऊ लागतो and move in the direction of God. आणि देवाच्या मर्जीच्या कक्षेत राहून But दैवी if- दिशेने आम्ही पुढे If we वाटचाल don't करतो. understand divine principles, पण दैवी तत्वांच्या जर आम्ही अवेअर केला then there will be a struggle between us and तर God. देवामध्ये आणि आमच्यामध्ये नेहमी ताटातूट आणि संघर्ष We are चालू going असतो. to be arguing with God all the आम्ही time. नेहमी देवाबरोबर वाद घालत राहणार And things are not going to be working well for us. आणि आमच्या बरोबर सर्व काही सुरळीत होऊ शकणार नाही. When you read the book of Esther, आणि ज्यावेळेस आम्ही एस्तेरचं पुस्तक वाचतो you see something that we can call divine position, divine displacement, and dislocation. दैवी अवस्थांतर आणि दैवी प्रस्थापना या दोन्ही सिद्धांताबद्दल आम्ही त्या पुस्तकात शिकतो. In the first book of Esther, आणि एस्तेरच्या पहिल्या अध्यायामध्ये the Bible talks about Queen Vashti. आणि वाष्टी राणी विषयी तिकडे लिहिलेलं आहे, तिचा उल्लेख केलेला आहे. Queen Vashti was a queen of that land in Persia. आणि वाष्टी नावाची जी राणी होती ती त्या प्रांतातली एक मोठी राणी होती, अधिकारी होती. She was not part of the people of God, ती देवाच्या लोकांचा भाग नव्हती, but somehow there was a divine dislocation. परंतु देवाने असं काहीतरी आखलं, असं काहीतरी योजलं की तिचं अवस्थांतर झालं. God knows what to dislocate around you so that he can position you. देवाला माहिती आहे आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या आजूबाजूला काय बदलणं गरजेचं आहे जेणेकरून त्याने आमची देवामध्ये नेमणूक You करावी. don't need to worry about it. त्याची काळजी तुम्ही आणि मी You don't need to घ्यायची. scheme about it. आम्हाला त्याच्याविषयी काय करायची गरज नाही. God is going to do it very easily. देव ते करून आणतो, देव त्या गोष्टी घडवून आणतो. If God wants to dislocate something, जर देवाला तुमच्या जीवनातून काय काढायचंय God is going to do it with ease. तर देव अतिशय साध्या सोप्या मार्गाने ते He करतो. will dislocate something देव काहीतरी काढतो and then he will position you. आणि जे काढलेलं आहे त्या जागेवर काहीतरी गोष्टींची नेमणूक करतो. God is a good manager of our lives. आणि देव आमच्या जीवनाचा एक उत्तम संस्थापक आहे. त्याला आमचं जीवन कसं चालवायचं आहे माहित आहे. And so Queen Vashti was dislocated. आणि म्हणून राणी, ती जी राणी होती वाष्टी नावाची, तिची बदली झाली. She was displaced from her position तिच्या हुद्द्यातून तिला काढण्यात आलं. because of something she did. तिने काहीतरी केलं त्यामुळे. And then God searched and from nowhere picked up a little young lady. आणि देव शोधू लागला आणि अचानक एक अशा अनोळखी प्रांतातून एका अनोळखी अप्रतिष्ठित स्त्रीला देवाने उभारलं. That young lady was never known in the town. आणि ती जी तरुण मुलगी होती ती खूप प्रतिष्ठित नव्हती. She was nobody recognized. कुणी तिला ओळखत नव्हतं. But God picked her from nowhere. देवाने तिला नको असणाऱ्या ठिकाणातून उचललं आणि तिला उभारलं. And God positioned her on the throne. आणि देवाने तिला तो अधिकार दिला. God positioned Queen Esther. देवाने एस्तेर राणीला ते राजपद So दिलं. we see a divine dislocation and a divine positioning. आणि दैवी प्रस्थापना आणि दैवी अवस्थांतर आम्ही या The ठिकाणामध्ये devil is trying to dislocate us all the time. नेहमी प्रत्येक वेळेस सैतान आम्हाला देवाच्या जागेतून दैवी मार्गातून काढण्याचा प्रयत्न करतो. That is why the Bible says that the thief comes to steal, to kill, and to destroy. आणि म्हणून बायबल सांगते की चोर येतो तो चोरी करण्यास, घात करण्यास आणि नाश करण्यास. We look at the life of Joseph. योसेफाचं जीवन ज्यावेळेस आम्ही पाहतो We see a kind of dislocation in his life. त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी बदलताना And आम्ही we see पाहत राहतो. divine positioning also. आणि त्याच रीतीने देव त्याला दैवी गोष्टींमध्ये देखील राखत होता, प्रस्थापित करत होता, हे देखील आपण पाहतो. Please turn with me to Genesis chapter 50. उत्पत्ती याचा 50वा अध्याय आपण काढूया. Reading verse 20 and 21. 20 आणि 21 वचन. But as for you, you meant evil against me, but God meant it for good, in order to bring it about as it is this day, to save many people alive. Now therefore, do not be afraid. I will provide for you and your little ones. And he comforted them and spoke kindly to them. What somebody meant to be evil, जे आमच्या वाईटासाठी होतं, what somebody meant to be evil for you, जे आमच्या वाईटासाठी कुणीतरी आखलेलं होतं, God enters into it. देव त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो. God enters into it. देव त्याच्यामध्ये उतरून येतो And God uses it to position you. आणि देव त्याचाच वापर करतो तुम्हाला प्रस्थापित God करण्यासाठी. uses it to position you. देव त्याच गोष्टींचा वापर करतो तुमची Maybe प्रस्थापना in your करण्यासाठी. office. तुमच्या ऑफिसमध्ये,
somebody has been gossiping about you. कोणीतरी तुमच्याबद्दल निंदा करत आहे, कुजबुज करत आहे Secretly saying all wrong things about आणि you. तुमच्या पाठीच्या मागे तुमच्याबद्दल नको असणाऱ्या वाईट गोष्टी बोलत आहे Sneaks into the boss आणि बॉस पर्यंत तो पोहोचतो and begin to whisper negative things about आणि you. तुमच्याबद्दल विरुद्धामध्ये नको असणाऱ्या गोष्टी तो सांगतो तुमच्या बॉसला. But you know what? पण तुम्हाला माहितीये का, If your hands are clean before God, तुमचे हात जर देवासमोर स्वच्छ असतील somebody who is doing that is digging a pit for himself. तर जो तुमच्याबद्दल असा करतो तो त्याच्यासाठी खड्डा खणत आहे. And he who diggeth a pit shall fall into it. कारण बायबल सांगतो जो खड्डा खणतो तोच त्याच्यामध्ये पडतो. Amen. You don't need to scheme something against that person. आणि जो तुमच्या विरुद्ध काहीतरी कट रचतो, तुम्हाला त्याच्या विरुद्ध काही कट रचण्याची All गरज you नाही. need to do is be on your knees. आणि तुम्हाला एकच करायची, तुमच्या गुडघ्यावर Be यायचं. in the presence of God. देवाच्या उपस्थितीमध्ये वाढायचं And God is working for you. आणि देव त्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप That करेल. person is digging the hole. तो व्यक्ती खड्डा तुमच्यासाठी खणत असताना, Digging the pit. तो खणत असताना Digging the pit. आणि आणखीन खोल खड्डा तो Digging the खणत आहे. pit. आणखीन खोलवर तो खणतोय So that you can fall into it. जेणेकरून तुम्ही पडावा असं त्याला वाटतं. But at the end of the day, सरते शेवटी in the days of Esther, एस्तेरच्या काळामध्ये God positioned Esther. देवाने एस्तेरची प्रस्थापना केली And then there was a man who was trying to destroy all the Jews. आणि त्याच ठिकाणामध्ये एक असा पुरुष होता जो संपूर्ण यहुद्यांचा नाश करण्याचा There प्रयत्न was a करत होता. man who was trying to destroy all the Jews. आणि तो पुरुष संपूर्ण यहुद्यांचा समूळ नाश करण्याचा And the प्रयत्न Jews करत were होता. all praying and praying and praying and fasting and seeking आणि God. देवाचे लोक, यहुदी लोक प्रार्थना आणि उपास करून देवाला शोधत होते. At the end of the day, आणि सरते शेवटी that person even bought a land, made a hole to kill the chief of the Jews in the land. आणि त्या काळामध्ये त्यांनी एक भूमी विकत घेतली, लोकांना आपल्या हातात घेतलं आणि यहुदी लोकांना कसं संपवावं ह्याचा कट रचला. At the end of the day, आणि सरते शेवटी he was the one buried in that pit. जो खड्डा त्यांनी खणला त्याच खड्ड्यामध्ये देवानी त्याला पाडलं. We need to be careful about divine placement and divine displacement. आणि म्हणून दैवी अवस्थांतर आणि दैवी प्रस्थापना या दोन्ही सिद्धांताबद्दल आम्ही लक्ष दिलं पाहिजे. I want you to turn to Acts chapter 17. प्रेषितांचं कृत्य ह्याचा 17वा अध्याय आपण काढूया. We'll read from verse 26 to 28. 26 ते 28 वचन. And he has made from one blood every nation. He has made from one blood every nation. आणि प्रत्येक राष्ट्रास त्यांनी एकच रक्ताने उत्पन्न केलेलं आहे. God has made देव from one blood every nation. देवाने प्रत्येक राष्ट्रास एकाच रक्ताने बनवलेलं आहे. What is the color of your blood? आमच्या रक्ताचा रंग काय हो? Is there anybody's blood who is different? आमच्या पैकी असं कोणी आहे का ज्याचं रक्त वेगळं आहे, वेगळ्या रंगाचं आहे? He pre-appointed times and boundaries आणि of their dwellings. आणि त्यांच्यासाठी देवाने त्यांची जागा आणि समय ह्या नेमल्या. When you were born, God positioned you. ज्यावेळेस देवाने तुम्हाला निर्माण केलं त्यावेळेस When देवाने you were तुम्हाला born into this world, या जगामध्ये ज्यावेळेस तुम्ही आला, देवाने तुमची प्रस्थापना केली. God positioned you. देवाने तुमची प्रस्थापना केली. Last time I was saying, मागच्या वेळेस मी सांगत होतो nobody had a choice of where he should be born. आणि आमचा जन्म कुठं व्हावा तो आम्ही ठरवत नसतो. And so God has preordained आणि म्हणून वेळेच्या अगोदरच, समया अगोदर देवाने नेमणूक केलेली आहे. a place where he positioned you अशी जागा, असा काळ जिथे आम्ही जन्मास for यावं. a reason. एका कारणासाठी God has a purpose देवाकडे एक हेतू आहे. for positioning us. आम्हाला जिथे आम्ही आहोत तिकडे ठेवण्यामागे देवाचा एक हेतू आहे. In verse 27, 27 वचन. So that they should seek the Lord in the hope that they might grope for him and find him, though he is not far from each one of us. For in him we live and move and have our being. in him we live and move and have our being. आम्ही त्यामध्ये जगतो, आम्ही त्यामध्ये चालतो आणि आमचं अस्तित्वच त्यामध्ये आहे. Why would God position you? देव तुमची नेमणूक का करतो? Why is God interested in positioning you? देवाला तुम्हाला एका ठिकाणामध्ये ठेवण्यामागे काय रुची आहे? Because before God positions you, देव तुमची नेमणूक करण्या अगोदर he has positioned people around you. तुमच्या अवतीभोवती देखील देव असे लोक He has नेमतो. already positioned people around you. देव असे लोक तुमच्या अवतीभोवती नेमतो. And he has already positioned things, not just people, but things around you. आणि फक्त लोकच नाही तर
असे काही गोष्टी देव तुमच्या भोवताली नेमणूक करतो त्या गोष्टी so that you can achieve His divine purpose. जेणेकरून त्या लोकांच्या द्वारे आणि त्या वस्तूंच्या द्वारे दैवी योजना तुम्ही संपादित कराव्या. And so when God positions you, आणि म्हणून ज्यावेळेस देव तुमची प्रस्थापना करतो, the devil wants to disposition you, dislocate you, सैतान तुमचं अवस्थांतर किंवा तुमची बदली करण्याचा प्रयत्न करतो, so that the grace and the favor and the things around you, you will begin to miss them. जेणेकरून जो अनुग्रह, जी कृपा आणि जे लोक देवाने तुमच्या आजूबाजूला तुमची मदत करण्यासाठी ठेवलेले आहे ते तुम्ही गमवावेत. I hear many times आणि पुष्कळदा मी असं ऐकतो, that many young people, पुष्कळ तरुण लोक they are jumping from one job to another job, another job to another job. आणि ते एका जॉब मधून दुसऱ्या नोकरीकडे, दुसऱ्या नोकरीतून तिसऱ्या नोकरीवर उड्या मारत राहतात. If it's 1,000 raise, another job, I jump there. 10,000 raise, I jump there. आणि जर दुसऱ्या कंपनीमध्ये मला 1,000 रुपये एक्स्ट्रा मिळाले तर मी माझी जिथे मी काम करतो ते सोडून दुसरी कंपनी जॉईन करतो. But money is not everything. परंतु पैसा हा सर्व नाहीये. As human beings, what we calculate in our mind, oh, if I'm getting 2,000 raise or 5,000 raise, आणि आम्ही असा विचार करतो, मानवी स्वभाव असल्यामुळे, अरे तिकडे मला 2-3 हजार रुपये जास्त मिळणार आहेत, this need is taken care of. तर माझी ही गरज ती भागली जाईल, I'll be able to pay off this. माझी ती गरज भागली जाईल, I'll be able to do this. मला ते हप्ते भरता I'll येईल, be able to do that. मला ते करता येईल. That is the only thing we think. आणि अशाच दृष्टिकोनाने आम्ही विचार करत It's राहतो. like money is the only thing. कारण आम्हाला वाटतं पैसा हे It's सर्व like आहे expenses is the only thing. आणि आमच्या ज्या गरजा आणि ज्या But money is not the only आम्ही thing. आमच्या खर्चाकडे बघून निर्णय घेतो, परंतु पैसा हे सर्व नाहीये. Somebody is even to get a raise of 5,000. Somebody is ready to work on a night shift. आणि एखाद्याला जर 5,000 रुपये एक्स्ट्रा मिळत असतील तर तो नाईट शिफ्ट करायला पण तयार होतो. And even if it includes Sunday, oh yes, there is a raise. 5,000 raise, 10,000 raise, 20,000 raise. मग त्यामुळे जर संडे चर्चला यायला मिळत नसेल काही हरकत नाही, मला 10,000 रुपये मिळत आहे, चर्च बुडलं तरी चालेल. Because in our mind, money is the most important thing. कारण आमच्या मनस्थितीमध्ये पैसा हे सर्व गोष्टींचं उत्तर आहे असं मला वाटतं. In our mind, we are telling our brother and says, those who love money is not good. आणि आम्ही लोकांना सांगतो की जर तुम्ही पैशावर प्रेम करत नाही तर काहीतरी चुकतीये, काहीतरी गडबड आहे तुमच्यामध्ये. But money is driving us to do things that we should not be doing. ज्या गोष्टी आम्ही केल्या नाही पाहिजे ते करण्यासाठी पैसा आम्हाला भाग पाडतो. You don't want to be dislocated, but the devil will use money to dislocate you. आणि देवाला आमची अवस्थांतर करायचं नसतं, परंतु पैशामुळे आम्ही जिथे नसायला पाहिजे तिकडे आम्ही जातो. The Bible says, in Him we move. बायबल सांगतं त्याच्यामध्ये आम्ही जगतो, Not in money, पैशामध्ये नाही, not in anything else. दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये In नाही. Him we move. आम्ही ख्रिस्तामध्ये जगतो. In Him we have our being. आमचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे, Our being is in Him. आमचं अस्तित्वच त्याच्यामध्ये आहे. Not how much a raise that I have. आणि माझी किती बढती झालेली Not आहे, how much of money that's coming to me. माझ्याकडे किती पैसा आहे त्यामध्ये नाही, Not the thing that I have in my bank. माझ्या बँक मध्ये किती बॅलन्स आहे त्याच्यावर Not the नाही, kind of car that I ride. माझ्याकडे कुठली कार आहे त्याच्यावर Not नाही, the thing that people see around me. लोक माझ्याबद्दल काय बघतात, माझ्यावर काय पाहतात In त्याच्यामध्ये नाही. Him we live, in Him we move. परंतु ख्रिस्तामध्ये आम्ही जगतो, ख्रिस्तामध्येच आमचं अस्तित्व आहे. So God will position things around you. आणि म्हणून देव आमच्या अवतीभोवती काही गोष्टींची नेमणूक करतो. And the आमच्यासाठी. moment you move, you lose those things that God has put in place for you. जे देवाने आमच्यासाठी आखलेलं आहे, राखलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही त्या जागेतून निघतो त्यावेळेस जे देवाने ठेवलेलं आहे ते आम्ही गमावतो. God didn't remove them, you removed yourself. देवाने ते काढलं नाही, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणातून काढलेलं आहे. Before God created Adam, आदामाला निर्माण करण्या अगोदर God built a garden. देवाने एक सुंदरशी स्फटिका तयार A केली, beautiful garden. एक चांगला बगीचा देवाने तयार केला. Everything was in the garden. आणि त्या बागेमध्ये सर्व गोष्टी होत्या. And then God created Adam and positioned Adam in that garden. आणि तो बगीचा तयार केल्यानंतर देवाने आदामाला तिकडे नेमलं. And so God positions us in the place He wants us to be, आणि जिथे आम्ही असायला पाहिजे तिथे देव आम्हाला ठेवतो. in the things He wants us to do. ज्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे त्या गोष्टींची नेमणूक देव And so आमच्यामध्ये we करतो. must be careful so that we don't dislocate ourselves. आणि म्हणून आम्ही दक्षता बाळगली पाहिजे जेणेकरून आमचं चुकीच्या ठिकाणामध्ये अवस्थांतर होता कामा नये. Sometimes there can be circumstantial dislocation. कधी कधी परिस्थितीमुळे आम्ही जिथे आहोत तिकडून निघून आम्ही दुसरीकडे कुठेतरी जातो. You may need to be repositioned. आणि आमची पुन्हा नवीन ठिकाणामध्ये
प्रस्थापना होणं गरजेचं आहे. God may sometimes want you to relocate. आणि कधी कधी देव आम्हाला जिथे आम्ही आहोत तिकडून आमचं अवस्थांतर करतो. God may want to reposition you. देवाला आम्हाला आमची पुन्हा नेमणूक करायची But असते. you must be conscious about it so that you know that God is doing something in your life. परंतु आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही लक्ष दिलं पाहिजे की हे जे अवस्थांतर होत आहे हे देवापासून आहे का देवापासून नाहीये. You know, many times people try to fit God in their program. आणि पुष्कळदा लोक देवाला त्यांच्या कार्यक्रमामध्ये फिट करण्याचा प्रयत्न करतात. They have a program, त्यांचा एक कार्यक्रम they असतो, have a plan, त्यांचा एक प्लॅन असतो they want to fit God in their program. आणि देवाला त्यांच्या योजनेमध्ये लोक फिट करण्याचा प्रयत्न करतात. Rather than fitting into the programs of God. देवाच्या योजनेमध्ये फिट होण्याच्या ऐवजी आम्ही पुष्कळदा देवाला आमच्या योजनेमध्ये फिट करतो. They try to fit God into their program. आणि ते लोक देवाला त्यांच्या योजनेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. You know, God is watching us sometimes देव आम्हाला पाहत असतो कधी कधी and saying, wanting us to fit into His program. आणि आम्ही वाट बघत असतो आणि अपेक्षा करतो की आम्ही त्याच्या कार्यक्रमामध्ये स्वतःला Waiting फिट for करावं. us to fit into His plan. त्याच्या राबामध्ये आम्ही स्वतःला प्रस्थापित करावं म्हणून तो वाट But पाहतो. we are doing the opposite thing, trying to fit Him into our program. परंतु आम्ही काहीतरी विपरीत करतो. आम्ही आमच्या योजनेमध्ये देवाची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न करतो. Turn with me to the book of Psalms. स्तोत्रसहित आपण काढूया Psalm 105, 16 to 19. 16 ते 19. It says, moreover, He called for a famine in the land. आणि देवाचं वचन सांगतं त्याने देशावर दुष्काळ आणला. It was God who caused for the famine in the land. हा दुष्काळ देवाने पाठवलेला होता, Nothing else, not the devil. सैतानाने नाही. God called for the famine in the land. हा दैवी दुष्काळ होता. Yeah, he goes on to say, He destroyed all the provision of bread. आणि त्यांच्या अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला. And he did what? He sent a man before the people. आणि बायबल सांगतं की त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठवला, Joseph, योसेफ. who was sold as a slave. आणि योसेफ दास म्हणून विकला गेला. Who was sold as a slave. एक दास म्हणून त्याला विकण्यात आलं. God initiated it. हे सगळं देवानी घडून आणलं. God allowed it देवानी ते व्हावं याची for परवानगी Joseph to दिली, be sold into slavery. जेणेकरून योसेफ दास म्हणून विकला जावा. Nobody wants to be sold into slavery. आणि गुलाम म्हणून कुणी आम्हाला विकावं, आम्हाला विकत घ्यावं असं आम्हाला आवडणार नाही. But God allowed Joseph to be sold into slavery for a reason, for a purpose. परंतु देवाला योसेफच्या जीवनामध्ये हे करण्यामागे एक हेतू होता. Now listen to verse 18. 18 वचन ऐका. They hurt his feet with fetters, They hurt his feet with chains. त्यांनी बेड्या घालून त्याच्या पायाला इजा केली. They hurt his feet with chains. बेड्या घालून त्याच्या पायाला इजा केली. And they laid on him irons. लोखंड त्याच्या जिवारी लागले. In those days, being in jail is not very easy. आणि त्या काळात तुरुंगवास हा खूप सोपा नव्हता. They would have heavy chains on the person's legs त्याच्या पायावर कैद्यांच्या पायावर बेड्या घालण्यात येत होते and probably bars over their neck. आणि त्यांच्या मानेवर लोखंडी दऱ्या टाकण्यात येत होत्या. Verse 19. until the time that his word came to pass. Until the time आणि त्याच्या सांगण्यापर्यंत that the word of God, for the promises of God came to pass. परमेश्वराचं वचन पूर्ण होईपर्यंत हे सगळं घडलं. Until the time that God has appointed for the fulfillment of His promise. आणि त्याच्या अभिवचनाच्या परिपूर्तीचा जो काळ देवाने नेमला होता तो काळ येऊपर्यंत त्याला हे सोसावं लागलं. Many times we are impatient because of what we are going through. पुष्कळदा जे आम्हाला सोसावं लागतं त्यामधून आम्ही असहाय्य होतो. We are impatient. We are in a hurry because I cannot bear this anymore. आम्ही सहनशीलता गमावतो आणि आम्हाला असं वाटतं की आता मी इथून पुढे सहन करू शकणार नाही. I cannot handle this आता anymore. मला हे हाताळता येत नाहीये. This is too much for me. हे माझ्यासाठी असहाय्य झालेलं आहे. And then we begin to find ways. आणि त्यानंतर आम्ही आमचे मार्ग काढण्याचा प्रयत्न The करतो. enemy just standing by आणि सैतान मागेच उभा असतो and just watching आणि तो पाहत असतो and happy about it आणि हे सगळं पाहून त्याला खूप आनंद होतो. because he wants you to dislocate yourself. कारण त्याची इच्छा आहे की तुम्हीच असं काहीतरी करून जिथे देवाने तुम्हाला ठेवलेले तिकडून निघून जावं. And the Bible says आणि बायबल सांगतो that until the time came. आणि
तो काळ तो समय येऊपर्यंत God has a time for everything. देवाकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक काळ आहे, समय आहे. God is a good planner and He plans things according to His timings. देव हा उत्तम योजना करणारा आहे आणि तो काळाप्रमाणे आपले हेतू प्रगट करणारा देव And आहे. He goes on there to say, the word of the Lord tested Him. परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले असं बायबल सांगतं. The word of God is going to test your preparedness देवाचं वचन हे तुम्हाला नेहमी पारखतं, for the fulfilling of the word of God. जेणेकरून देवाचं अभिवचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण And व्हावं. when you are not aligning yourself to the plans of God, आणि जर तुमचं जीवन तुमचं आयुष्य तुम्ही दैवी योजनेप्रमाणे आखलं नाही, if you are trying to fit God into your program all the time, जर देवाला तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही फिट करण्याचा नेहमी प्रयत्न करत असा, you are trying to fit God into yours, देवाला तुमच्या प्रोग्राम मध्ये जर तुम्ही फिट करता what will happen is this: तर काय होईल? you will be roaming around the wilderness for 40 years. तुम्ही 40 वर्ष त्या अरण्यामध्ये भटकत राहाल. Some people wake up when it's already late. काही लोक त्यावेळेस झोपेतून उठतात ज्यावेळेस खूप उशीर झालेला They असतो. wake up when it's already late. ज्यावेळेस खूप उशीर झालेला असतो After त्यावेळेस ते 40 झोपेतून after उठतात. 40 years. 40 वर्षानंतर We don't want to roam around in the wilderness आम्हाला त्या अरण्यामध्ये भटकत राहायचं नाहीये. because of circumstances around us. आणि म्हणून आमच्या भोवतालची जी परिस्थिती असल्या कारणाने If God need to reposition us, जर देवाला आम्हाला काही काळासाठी आमची बदली किंवा अवस्थांतर करायचं असेल let us seek the face of God. तर आम्ही देवाचं मुख शोधलं पाहिजे, Let us seek the face of आम्ही God. प्रार्थना केली पाहिजे. And then God can relocate us. आणि त्यावेळेस देव आम्हाला एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणामध्ये नेतो. God can reposition us देव आमची पुनर्प्रस्थापना करतो where He wants to reposition us. जिथे आम्हाला त्याला ठेवायचं असतं. Come with me to Genesis 12, उत्पत्ती याचा 12वा अध्याय आपण काढूयात, 1 and 2. 1 आणि 2 वचन. So God had to reposition Abraham. देवाला अब्राहमाचं अवस्थांतर करायचं, देवाला त्याची प्रस्थापना करायची होती. God told him, get out of that place. आणि देव त्याला म्हणतो, ज्या देशात तू आहे तिकडून बाहेर ये, Get out of that place त्या जागेतून बाहेर ये, to the place that I will show you. मी दाखवलेल्या देशात तू जा. And then the next thing you see, he said, then I will bless you. आणि परमेश्वर म्हणतो, मग मी तुला आशीर्वादित करीन, Then I will bless you. मग मी तुला आशीर्वादित करीन. When you are repositioned, ज्यावेळेस देव तुमची when प्रस्थापना God करतो, positions you in the right place, ज्यावेळेस योग्य ठिकाणामध्ये देव तुम्हाला he मुळावलेला says, बनवतो, then I will bless you. त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, मग मी तुला आशीर्वादित And करेन. then you will be a blessing. आणि त्यानंतर तू आशीर्वादित होशील, Then you will be a blessing. तू इतरांसाठी आशीर्वाद I will करशील. make you a great nation. मी तुला एक मोठं राष्ट्र बनवीन. You know, one of the way we see the greatness of God in our lives is to be positioned in Him. देवाचं गौरव किंवा देवाचे आशीर्वाद जर आम्हाला पाहायचे असतील आमच्या जीवनामध्ये, तर देवाच्या ठिकाणांमध्ये प्रस्थापित होणं हे अतिशय महत्वाचं आहे. There are many areas of our life that we need to be rightly positioned. आमच्या जीवनातले असे कितीतरी क्षेत्र असतात ज्यामध्ये आमची दैवी आखणी झाली पाहिजे, दैवी गोष्टींमध्ये आम्ही प्रस्थापित असलं पाहिजे. Many times we are looking for greener pastures. की पुष्कळदा आम्ही हिरवं चांगलं आयुष्य, चांगलं जीवन शोधत असतो. As human beings, we are looking for greener pastures all the time. आणि मग नेहमी जीवनामध्ये आणखीन चांगलं कसं होईल, आणखीन चांगलं भवितव्य कसं होईल हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत असतो. Where we will get better jobs. चांगलं काम, चांगली नोकरी कशी मिळेल, Where we are going to get better opportunities. आणि चांगली संधी कशी उपलब्ध होईल. But at the same time, पण त्याच रीतीने we need to seek the face of God आम्ही देवाचं मुख शोधलं पाहिजे, so that God will take us to the right place He wants us to be. जेणेकरून जर देवाला आम्हाला न्यायचंय, पाठवायचंय, तर तो आम्हाला योग्य ठिकाणामध्ये नेईल. It's not every opportunity that comes is the right opportunity. प्रत्येक संधी जी आम्हाला आमच्यासाठी उपलब्ध होते ती देवापासूनच आहे असं नसतं. Some opportunities are actually a trap. काही संध्या ज्या आमच्या समोर येतात ते जणू काय आमच्यासाठी एक पाशासारखे असतात. And so we have to be careful. आणि म्हणून त्या पाशापासून आम्ही स्वतःला जपलं पाहिजे. If you are in a desert जर तुम्ही अरण्यवास अवस्थेमध्ये आहात and God's presence is with you in the desert, त्या अरण्यामध्ये जर देवाचं सानिध्य तुमच्या बरोबर असेल, it will be like a palace. ते तुमच्यासाठी एक राजमहाल असेल. The best place you can be is in Him. आणि त्याच्यामध्ये असणं हे सर्वात उत्कृष्ट अवस्था आहे. We must be positioned where He wants us to be. जिथे त्याला आम्हाला ठेवायचंय तिथे आम्ही असलं पाहिजे. Amen.